हॅलो स्टुडंट, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टर्स मधून डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिकल पोलरायझेशन हा पॉईंट डिस्कशन करू. आता आपण सर्वात आधी डायइलेक्ट्रिकल पॉईंट्स. डायइलेक्ट्रिक हा पॉईंट पाहायच्या आधी आपल्याला कोणतेही मटेरियल असेल तर ते कंडक्टिंग आणि नॉन कंडक्टिंग या दोन टाइप्समध्ये काय केलेले सेपरेट केले. आता कंडक्टिंग कुणाला म्हणायचं किंवा नॉन कंडक्टिंग कुणाला म्हणायचं आपण थोडंसं डिस्कशन करू. कंडक्टिंग म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड किंवा करंट ज्या मटेरियलमधून फ्लो होतो किंवा ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतात त्या मटेरियलला आपण काय म्हणतो कंडक्टिंग मटेरियल. आणि ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिक फील्ड किंवा करंट फ्लो होत नाही त्या मटेरियलला आपण काय म्हणतो नॉन कंडक्टिंग किंवा इन्सुलेटिंग मटेरियल. डायइलेक्ट्रिक मटेरियल हे बेसिकली म्हणजे नॉर्मल कंडिशनला हे इन्सुलेटिंगचं किंवा नॉन कंडक्टिंगचं काय करतात काम करतात. पण असे मटेरियल की ज्या मटेरियलला एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली म्हणजे बाहेर तर ते मटेरियल कंडक्टिंगचं काम करतात. म्हणजे तिथे असलेले चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये जे असलेले चार्ज आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आणि प्रत्येक मटेरियल्समध्ये किंवा प्रत्येक मॉलिक्युल्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. तर हे चार्ज काय होतात सेपरेट होतात आणि त्या सेपरेट होण्याच्या कंडिशनलाच आपण काय म्हणतो पोलरायझेशन. पोलरायझेशन होतं म्हणजे काय होतं जो तो आपापल्या दिशेने निघून जातो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह आणि ह्याची जी डायरेक्शन्स असते पोलरायझेशन ती एक्सटर्नल फील्डचे अपोजिट असते. हे आपलं बेसिक. आता आपण जे डायइलेक्ट्रिक्स म्हणतो डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय असे मटेरियल की ज्या मटेरियल्समधून एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर तिथून करंट फ्लो होतो त्या मटेरियलला आपण काय म्हणतो डायइलेक्ट्रिक मटेरियल्स. हे मटेरियल्स बेसिकली नॉन कंडक्टिंग किंवा इन्सुलेटिंग मटेरियल बनलेले. त्याच्यानंतर दुसरं आपण म्हणतो की तिथं पोल तयार होतात म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे सेपरेट होतात. डायइलेक्ट्रिक मटेरियलचं असतं ते पोलरायझेशन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमधलं जे सेपरेशन हे खूप कमी म्हणून ते इन्सुलेटिंगची प्रॉपर्टी दाखवते जे आपण गेल्या वर्षी सेमी कंडक्टर्समध्ये पाहिले ॲज कम्पेअर टू द कंडक्टिंग मटेरियल. आता हे जे पॉझिटिव्ह चार्ज तर प्रत्येक मॉलिक्युल्स असेल किंवा प्रत्येक ॲटम असेल तर त्याच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे ज्याला न्यूक्लियस किंवा प्रोटॉन आणि त्याच्या बाजूने म्हणजे सर्क्युलर किंवा सराउंडिंग काय असतो तर निगेटिव्ह चार्ज असतो ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. हे चार्ज प्रत्येक ॲटम्स मध्ये असतात. ह्यांच्या डिस्टन्स वरून ते कंडक्टिंग किंवा नॉन कंडक्टिंगची प्रॉपर्टी दाखवतात. नॉन कंडक्टिंग मध्ये यांचं डिस्टन्स हे खूप छोटं असतं ॲट व्हेरी शॉर्ट डिस्टन्स म्हणून ते नॉन कंडक्टिंगची प्रॉपर्टी दाखवतात. हा जो पॉझिटिव्ह चार्ज ह्या जो पॉझिटिव्ह चार्जच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्जचा मास असतो त्याला आपण न्यूक्लियस मास म्हणतो. आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तर त्या निगेटिव्ह चार्जच्या सेंटरला मास ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो. ह्याच्या सेंटरला ह्याचा मास ह्याच्या सेंटरला ह्याचा मास. ह्या दोघांच्या सेंटरच्या पोझिशन्सवर किंवा त्यांच्या बॅलन्सिंग करून ह्याचे दोन टाइप्स पडतात. पोलार डायइलेक्ट्रिक मॉलिक्युल्स अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मॉलिक्युल्स. आता हे जे डायइलेक्ट्रिक मॉलिक्युल्स आहेत ते कसे कोणकोणतं त्याच्यामध्ये येतात तर ते आपण सॉलिड सबस्टन्स अँड लिक्विड सबस्टन्स. म्हणजे सॉलिड मटेरियल आणि लिक्विड मटेरियल. आता सॉलिड मटेरियल मध्ये जे काही आपल्या नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत ते सिंपल म्हणजे फर्स्ट वूड आहे, ग्लास आहे, रबर आहे, प्लास्टिक आहे. हे सगळेच्या सगळे मटेरियल कशामध्ये येतात तो सॉलिड सबस्टन्स मध्ये येतात. आणि लिक्विड सबस्टन्स इज द इम्पॉर्टंट ते म्हणजे मिनरल ऑइल त्याच्यामध्ये मिनरल वॉटर असेल आणि दुसरं सिलिकॉन. हे जे सगळे असतात आता मिनरल म्हणजे त्यांच्यामध्ये परफेक्ट बॉन्डिंग आहे असे असणारे लिक्विड सबस्टन्स. तर हे डायइलेक्ट्रिकचे सिंपल टाइप एक्झाम्पल आहे सॉलिड सबस्टन्स आणि लिक्विड सबस्टन्स. आता आपण डायइलेक्ट्रिकचे जे दोन टाइप्स पडतात पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स तो स्टेप एक्सप्लेनेशन. द फर्स्ट टाइप ऑफ डायइलेक्ट्रिक पोलर डायइलेक्ट्रिक्स. पोलर मीन्स दोन पोल इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात आपल्याला सिंपल. तर पोलर डायइलेक्ट्रिक्स मध्ये काय होतं तो सेंटर ऑफ
positive charge, the mass of center of positive charge and mass of center of negative charge. म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज किंवा सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही चार्ज एकमेकांपासून सेपरेट असतात. म्हणजे दे आर डज नॉट कोइन्साइड विथ इच अदर. म्हणजे तिथे पहिल्यापासूनच दोन चार्ज काय सेपरेट केलेले असते. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो पोलार डायलेक्ट्रिक्स. हे जे पोलार डायलेक्ट्रिक्स आहे तर त्या पोलार डायलेक्ट्रिक्सचा जो शेप आहे तो कसा असतो असिमेट्रिकल शेप. म्हणजे तो शेप एक सिमेट्रिकल आहे आणि त्यांचा पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्ह ह्या दोघांचे सेंटर ऑफ मास ऑफ पॉइंट कसं आहे वेगवेगळं. सेकंड आणि त्या सेंटर ऑफ मास दोन वेगवेगळे चार्ज असल्याने तिथे काहीतरी डायपोल मोमेंट्स तयार होतात. जर आपण डायपोल मोमेंट्स पाहिले तर टू चार्ज सेपरेटेड बाय द फायनाइट डिस्टन्स. तिथं ते डिस्टन्स व्हेरी स्मॉल इज नियरली इक्वल टू द 10⁻³ सेंटीमीटर. इतकं त्यांच्यामधलं काय डिस्टन्स दोन चार्ज. तर ते खूप छोटं जरी डिस्टन्स असलं तरी तिथे दोन चार्ज काय झाले सेपरेट झाले. त्यामुळे तिथं असलेला जो डायपोल मोमेंट्स आहे जे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स हा प्रेझेंट असतो. म्हणजे इज नॉट इक्वल टू द 0. असा सिंपल कन्सेप्ट आहे पोलार सबस्टन्स. पोलार म्हणजे काय ज्याच्यामध्ये दोन चार्ज सेपरेट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज and सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज हे कसं आहे सेपरेट डज नॉट कोइन्साइड. म्हणजे इथे आपण एक पॉझिटिव्ह चार्ज दाखवला इथे दुसरा आपण निगेटिव्ह चार्ज दाखवला तर सराउंडिंग जातो. म्हणजे या दोघांचा सेंटर पॉइंट्स काय कारण हा बरोबर ह्याच्या सेंटरला नाही कारण इथे वेगळा येणार इथे वेगळा येणार. दोघांचा सेंटर ऑफ मास कॉमन सेंटर ऑफ मास हा सारखा असतो तो वेगवेगळा असतो. आणि त्यामुळे ते काय करतात त्यांच्यामधलं डिस्टन्स 10⁻³ सेंटीमीटर. त्यामध्ये ते एक प्रकारचं स्मॉल म्हणजे खूप छोट्या प्रमाणात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स तयार होतात. त्याचे सिंपल एक्झाम्पल काय HCl H2O NH3. इथे आपण H आणि Cl चं कंडिशन दाखवली की त्यांच्यामध्ये इथे हा Cl चा पॉइंट इथे हा H चा पॉइंट यांच्यामध्ये डायलेक्ट्रिक मोमेंट प्रेझेंट आहे. किंवा इथे H2O इथे दोन H इथे हो मग ह्यांचा सेंटर ऑफ मास पण एकत्र नसतो तो वेगवेगळा आहे. हा पॉझिटिव्हची डायरेक्शन त्याचा डायरेक्ट मूवमेंट हटवतो. असा सिंपल कन्सेप्ट आपला काय पोलार डायलेक्ट्रिक्स. डेफिनेशन काय आहे अ मॉलिक्यूल इन द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डज नॉट कोइन्साइड किंवा सेपरेट विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज. The polar molecule have a symmetrical shape and net dipole moment is present or not equal to the 0. हे तुम्हाला डिफरन्स मध्ये सुद्धा विचारलं. आता तो दुसरा आपला टाइप तो काय तर नॉन पोलार डायलेक्ट्रिक. हीच डेफिनेशन इथे आपल्या होती. आता इथे काय नॉन पोलार म्हणजे ज्याच्यामध्ये दोन पोल नाही किंवा ते सेपरेट नाही असं. ते सिंपल डेफिनेशन अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे एकाच ठिकाणी ते सेपरेट नाही. त्या दोघांचा सेंटर ऑफ मास काय एकाच ठिकाणी. मग ते जर सेपरेट नसतील याचा अर्थ त्यांच्याकडे डायपोल मोमेंट तयार होणार नाही. म्हणजे तिथे जे असलेले डायपोल मोमेंट्स आहेत नॉन पोलार मॉलिक्युल्स मध्ये ते डायपोल मोमेंट्स काय इज इक्वल टू द 0. आणि ह्याला एक प्रकारचा सिमेट्रिकल शेप होता है. नॉन पोलार मॉलिक्यूल इज द सिमेट्रिकल शेप. आता आपण सांगितल्याप्रमाणे काय म्हणतो की ते दोन्ही चार्ज एकाच ठिकाणी. म्हणजे सिंपल एक्झाम्पल काय H2 जिथे फक्त पॉझिटिव्ह चार्ज O2 जिथे फक्त काय पॉझिटिव्ह चार्ज. हे काय झाले सिंपल एक्झाम्पल. किंवा CO2 आपण काय होतो बॅलन्स होतो. हे सिंपल एक्झाम्पल कोणाचे तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स मॉलिक्युल्स. सिंपल एक्सप्लेनेशन नुसार डेफिनेशन काय होते नॉन पोलर द मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज. and non-polar molecule have a symmetrical shape. आणि हे दोन्ही चार्ज एकाच ठिकाणी असल्यामुळे तो नेट डायपोल मोमेंट आहे तो काय असतो 0. एक्झाम्पल आहे. आता यात दुसरा क्वेश्चन विचारला होता की डिस्टिंग्विश बिटवीन पोलार मॉलिक्युल्स अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स.
पहिला डिफरन्स काय येतो की पोलार मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हा डज नॉट कोइन्साइड. तर इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हा कोइन्साइड विथ इच अदर. सेकंड डिफरन्स काय होतो, पोलार मॉलिक्यूल आर असिमेट्रिकल शेप and non-polar molecule have a symmetrical shape. हा सेकंड झाला. तिसरा हा असिमेट्रिकल शेप असल्यामुळे तो इथे दोन चार्ज असल्यामुळे नेट डायपोल मोमेंट इज प्रेझेंट किंवा is not equal to 0. The difference between two charge is 10 raised to minus 30 centimeter. And इथे net dipole moment is 0. का तर दोन्ही चार्ज एकाच ठिकाणी, त्या दोन्ही चार्ज मध्ये सेपरेशन नाहीये, म्हणजे तिथलं जे डिस्टन्स आहे दोन्ही चार्ज ते काय 0 आहे. म्हणून तिथे तयार झालेलं नेट डायपोल मोमेंट हे काय 0 आहे. फोर्थ इज द एक्झाम्पल here HCl H2O किंवा NH3 आणि इथे असलेले एक्झाम्पल H2O2 किंवा CO. असे आपलं सिंपल डिफरन्स दाखवतात पोलार डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. आता हे पोलार डायइलेक्ट्रिक्स किंवा नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल इलेक्ट्रिक फील्ड फ्लो करायचं काम कसं करतं, म्हणजे जसं आपण इथे सांगतो की याचे टाइप्स. तर डायइलेक्ट्रिक मटेरियल हे नॉर्मल कंडिशनला नॉन कंडक्टिंग मटेरियल, पण ज्यावेळेस त्यांच्यावरती एक्सटर्नल फील्ड आपण अप्लाय करतो, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, त्यावेळेस तिथून काय होतं चार्ज सेपरेट होऊन इलेक्ट्रिक करंट फ्लो. तो जो इलेक्ट्रिक करंट तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन येतो. तर पोलर डायइलेक्ट्रिक्सवर आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्सवर इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर काय होतं ते आता आपण डिस्कस करू. डायइलेक्ट्रिकचे जे आपले दोन टाइप्स आहेत, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि पोलर डायइलेक्ट्रिक्स. जर त्याच्यावरती आपण जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर काय होतं किंवा ती कसं कंडक्टिंग मध्ये कन्वर्ट होतं ते आपण पाहतो. इथे आपण फर्स्ट घेतोय की पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस कोणत्याही डायइलेक्ट्रिक मटेरियल्स वरती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यावर त्याच्यामध्ये जे चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे जेव्हा सेपरेट होतात त्या सेपरेशनलाच आपण काय म्हणतो पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर ते जे पोलरायझेशन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वेगळ्या बाजूला, निगेटिव्ह चार्ज वेगळ्या बाजूला असतो. आता फर्स्ट आपण एक्सप्लेनेशन करतो. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत की ज्यांच्या पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर, म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज मीन्स न्यूक्लियस आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन, हे काय असतात एकमेकांना कोइन्साइड असतात, म्हणजे ते सेपरेट नाही. ते सेपरेट नसल्यामुळे त्यांना आपण दोघांना एकाच ठिकाणी दाखवतो. ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E0 ही अपसेंट असेल म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ही काय 0 असेल, त्यावेळेस याच्यामध्ये तयार झालेलं पोलरायझेशन तर ते तिथे पोलरायझेशन तयार होत नाही. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड नसेल, अपसेंट असेल, त्यावेळेस नॉन पोलर मॉलिक्युल्स मध्ये कसल्याही प्रकारचं पोलरायझेशन होत नाही, कारण ते दोन्ही चार्ज एकाच ठिकाणी. म्हणजे इथे तयार झालेलं नेट इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे पोलरायझेशन हे काय असणार आहे 0 असणार. किंवा ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड अपसेट असेल त्यावेळेस नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स हे काय 0. आता आपण कंडिशन सेकंड घेतो, प्रेझेंट ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जर याच्यावरती जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर आपण अप्लाय केली तर काय होणार, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे यांच्यातले जे दोन चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे काय होतात सेपरेट, आणि ते सेपरेट झाल्यामुळे तिथे काय तयार होणार आहे पोलरायझेशन तयार होणार आहे. आणि पोलरायझेशन तयार झालं म्हणजेच काय होतं तर तिथे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट्स हे काय होणार आहे तयार होणार. द सिंपल एक्सप्लेनेशन ड्रॉ द सिंपल डायग्राम हियर प्रेझेंट ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट केले तर हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे तर पॉझिटिव्ह चार्ज इज द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि निगेटिव्ह चार्ज इज द अपोजिट डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि इथे जे असलेले दोन चार्ज आता सेपरेट झाले. आधीच्या कंडिशनला ते आपण एकत्र दाखवलं तर दोघांना दोन सेपरेट सर्कल दाखवले म्हणजे ते काय झाले सेपरेट झाले. सेपरेट झाल्यामुळे तिथे काय होतं पोलरायझेशन तयार होतं. त्या पोलरायझेशन इलेक्ट्रिक फील्ड नेट इलेक्ट्रिक डायपोल हे तयार होतं. तिथं असलेला आता डायपोल हे 0 इज नॉट इक्वल टू 0.
आणि इथे जे असलेली म्हणजे आतल्या फील्डची जी डायरेक्शन्स आहे, ही डायरेक्शन्स अपोजिट डायरेक्शन असते. एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला काय तयार होत आहे? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ह्याला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन असं येतं. हे पोलरायझेशन झाल्यामुळे आत काय झालं? इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं. सेम कन्सेप्ट ॲज शोन बाय द पोलार मॉलिक्युल्स. सेकंड पॉइंट, पोलरायझेशन ऑफ पोलर्स डायइलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे आपण पोलर डायइलेक्ट्रिक पाहिलं की त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे सेपरेट म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी थोडासा डिस्टन्स. तिथे काहीतरी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट हा असतो, म्हणजे इथं स्मॉल आर्म असतो. आता आपण फर्स्ट कंडिशन वापरतो. इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, डायइलेक्ट्रिक मटेरियलला ज्यावेळेस कंडक्टिंग मटेरियल्समध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे थोडक्यात इन्सुलेटिंग मटेरियलला कंडक्टिंग मटेरियलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड द्यावं लागतं. जोपर्यंत एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसेल तोपर्यंत ते मटेरियल काय इन्सुलेट. आता आपण इथे असं म्हणतोय की पोलार्समध्ये काहीतरी डायइलेक्ट्रिक फील्ड आहे, त्या मॉलिक्युलच्या प्रत्येकामध्ये काहीतरी डायइलेक्ट्रिक मोमेंट्स आहेत. तरी पण हा जो नॉर्मल कंडिशनला आहे, पोलार सबस्टन्स हे नॉन कंडक्टिंगचंच काम करतात. म्हणजे तिथे असलेलं डायपोल मोमेंट हे काय? झिरो. पण ते झिरो कधी येतं? सगळ्यांचं म्हणजे नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू झिरो. आता ते नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झिरो का असतं? इथे आपण हे चार्ज दाखवले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे हाय फर्स्ट मॉलिक्युल सेकंड, हे जे दाखवले त्या प्रत्येक हे वेगवेगळ्या डायरेक्शनने दाखवले. म्हणजे प्रत्येकाची डायरेक्शन्स कशी आहे? वेगवेगळी आहे, बरोबर की नाही? ते रॅन्डमली कसेही मूव्ह होतात आणि ते रॅन्डमली मूव्ह होत असल्यामुळे त्यांच्यापासून जो काय रिझल्टंट तयार होणार आहे, म्हणजे ह्यांची ऍडिशन्स केल्यामुळे वेक्टरच्या लॉनुसार तो रिझल्टंट तो काय येतो? झिरो येतो. म्हणजे ते ज्यावेळेस जोपर्यंत ते रॅन्डमली मूव्ह करतात तोपर्यंत त्याच्यावरती तयार झालेला संपूर्ण नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स हा काय? झिरो. कोणत्या कंडिशन्समुळे? ते रॅन्डमली मूव्ह करतात. आपण पोलारमध्ये काहीतरी डायपोल प्रेझेंट असतो असं सांगतो. आता पोलार मॉलिक्युल ज्यावेळेस कंडक्टिंग फील्ड मध्ये जातं म्हणजे इज द प्रेझेंट ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. इथे ज्यावेळेस एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, ती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड दिल्यानंतर हे जे सगळे मॉलिक्युल्स आहेत जे रॅन्डमली मूव्ह होतात ते सगळेच्या सगळे मॉलिक्युल काय होतात? वन डायरेक्शन्स मध्ये अलाइन होतात. त्यांची जी डायरेक्शन्स मीन्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज नॉट इक्वल टू झिरो. त्यावेळेस त्यांच्यामध्ये असलेले सगळे मॉलिक्युल्स this is the direction of external electric field. तर त्या डायरेक्शनने काय होतात? अलाइन होतात आणि ते सगळे एकाच डायरेक्शन्स मध्ये आल्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी नेट इलेक्ट्रिक डायपोल तयार होते, नॉट इक्वल टू झिरो. इथे का तयार होत नाही? तर ते रॅन्डमली मूव्ह होतात. पण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर ते एकाच डायरेक्शन्स मध्ये येतात. आणि ह्याची जी डायरेक्शन असेल म्हणजे ईपी, ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन, ती अपोजिट डायरेक्शन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ही एका अपोजिट डायरेक्शन्स मध्ये तयार होते. सिंपल असे आपले दोन आहेत. पोलार्स अँड नॉन पोलार इलेक्ट्रिक फील्ड आर प्रेझेंट ॲट अपसाइड्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. इज दॅट क्लिअर? आलं लक्षात? कसं कोणत्याही मॉलिक्युल्स मध्ये पोलर असेल किंवा नॉन पोलर असेल, तिथे जे पोलरायझेशन ते पोलरायझेशन हे कशावरती डिपेंड्स आहे? तर ते पोलरायझेशन तिथे तयार झालेल्या नेट डायइलेक्ट्रिक मोमेंट्स
असलेला त्याच्या व्हॉल्यूमवरती डिपेंडन्स मीन्स पोलरायझेशन of any molecules is defined as the ratio of net electric dipole moment to the volume of material किंवा तिची बॉडी त्या व्हॉल्यूम वरती ते काय डिपेंडन्स. आता हे जे पोलरायझेशन कशामुळे होणार आहे? तुमचं जेवढं एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करत त्याच्यावर ते पोलरायझेशन डिपेंडन्स आहे. मीन्स पोलरायझेशन is directly proportional to the externally electric field. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे ते काहीतरी कॉन्स्टंट असलं पाहिजे आणि तो जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. ही काय इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी दिस इज द डिपेंड्स बाय द नेचर ऑफ मटेरियल. म्हणजे तुमचं कोणत्या प्रकारे मटेरियल आहे, पोलार आहे म्हणजे पोलार मधलं कोणतं आहे, नॉन पोलार आहे त्या नॉन पोलार्स मधलं कोणतं आहे त्याच्यावरती डिपेंड्स. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे पोलार सिंपल एक्झाम्पल आहे पोलारसाठी HCl असेल किंवा H2O असेल की जिथे दोन्ही चार्ज हे सेपरेट आहे. आणि जर नॉन पोलार मॉलिक्यूल असेल म्हणजे H2O2 CO2 की जिथे दोन्ही चार्ज हे एकाच ठिकाणी कोइन्साइड झाले त्याच्या नेचरवरती ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी डिपेंड्स. आता इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी फॉर व्हॅक्यूम एमसीक्यू साठी क्वेश्चन आहे तर ती किती असेल तर 0. व्हॅक्यूमची जी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी 0. काय व्हॅक्यूम म्हणजे काय तर जिथे कोणत्याही प्रकारचे मॉलिक्युल्स नाही आणि जर मॉलिक्युलच नसतील तर तिथे आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज सेपरेट होणार आहे का तर होणार नाही. म्हणजे तिथे सेपरेटच होणार नाही तर पोलरायझेशनच घडणार. ते काही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असणार आहे का तर नसणार आहे. कारण की व्हॅक्यूम मध्ये असलेले मॉलिक्युल्स हे प्रेझेंटच नाही म्हणजे त्याला आपण फ्री स्पेस म्हटलं तरी चालेल. इज द सिंपल कन्सेप्ट. आता ही जी इंटरनली तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन आणि एक्सटर्नल फील्ड जे आपण अप्लाय केले ते कशामुळे रिलेटेड आहे पोलरायझेशन. हे पोलरायझेशन वाढल्यामुळे तर तिथे जी ऍक्च्युअल इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं त्यांच्यातलं काय रिलेशन आहे ते आता आपण पाहू. आपल्या सिंपल एक्सप्लेनेशननुसार जेवढं जास्त एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असेल तेवढं जास्त पोलरायझेशन. त्या वाढलेल्या पोलरायझेशनमुळे काय होतं तर त्या रिडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे त्या तिथे तयार झालं जे ऍक्च्युअल मधलं इलेक्ट्रिक फील्ड ते काय होतं रिडक्शन. मग ते कसं होतं त्याबद्दल सिंपल. इथे आपण एक डायलेक्ट्रिक मटेरियल घेतलं आणि त्या डायलेक्ट्रिक मटेरियलला एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड काय केली अप्लाय केली. त्याच्या आधी इथे आपण दोन ह्या प्लेट लावले एका बाजूला पॉझिटिव्ह चार्ज एका बाजूला निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमुळे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल मधले जे चार्ज आहे ते सेपरेट होतात. जे निगेटिव्ह चार्ज आहे ते लेफ्ट साइड म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होणार आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल्स मध्ये ते ह्या बाजूला म्हणजे राईट साइडला काय होणार प्लेस होणार किंवा त्या बाजूला. तिथे जे असलेले जे टोटल जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे ते मॅग्नेट्यूडली काय सारखे आणि ते मॅग्नेट्यूडनी जे सारखे असलेले जे चार्ज आहेत ते निगेटिव्ह चार्ज लेफ्ट साइडकडे आणि पॉझिटिव्ह चार्ज का होणार आहे राईट साइडकडे डिस्ट्रीब्यूट होणार. आणि आपल्याला जर माहिती आहे जो इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या इलेक्ट्रिक फील्डचा फ्लो हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार. म्हणजेच तुमच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या तो एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये जाणार आहे. म्हणजे जे काय आज जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे पोलरायझेशन ते इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनने काय होणार आहे मूव्ह होणार आहे. इथे आपण सिंपल दाखवले हा संपूर्ण जो पोर्शन आहे व्हाईट कलर मध्ये दाखवतो ऍक्च्युअल डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे आणि जो आपण येलो कलर मधला जो रिजन दाखवतो तो रिजन काय तर झिरो डेन्सिटी. तो झिरो डेन्सिटी का कशामुळे तयार होतो हे सगळे चार्ज ह्या दोन्ही स्लॅबच्या बाजूने काय होणार सेपरेट होणार. ते सेपरेट झाल्यामुळे तिथं जो पोलरायझेशन होणार आहे पोलरायझेशन होतं म्हणजे चार्ज सेपरेट होतो त्या पोलरायझेशनमुळे इलेक्ट्रिक फील्ड काय होते आपले तयार होते. त्या इलेक्ट्रिक फील्डलाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. मग ती जेवढी जास्त पोलरायझेशन होईल तेवढी आतली इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे वाढत जाणार. पण त्याची जी डायरेक्शन आहे ती ऍक्च्युअल म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे तिथे त्या दोन इलेक्ट्रिक फील्डचं एक्सटर्नली आणि पोलरायझेशन
त्या दोघांचं काय होणार, सबट्रॅक्शन होणार. म्हणजे ऍक्च्युअल इलेक्ट्रिक फील्ड जी तिथून पास होणार इज इक्वल टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मायनस एक्स इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. तर इथे आपण सिंपल कन्सेप्ट बाय द डायग्राम, ज्यावेळेस परफेक्ट पोलरायझेशन होणार त्यावेळेस सगळे निगेटिव्ह चार्ज आपले पॉझिटिव्ह कडे येणार आणि सगळे पॉझिटिव्ह चार्ज हे निगेटिव्ह कडे जाणार द डायलेक्ट्रिक मटेरियल्स. मग त्यामुळे तिथे काय तयार होत आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन, त्याची डायरेक्शन कशी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि ह्या दोन फील्डमुळे तयार झालेलं रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड हे काय, ई आहे. जर दोन्ही अपोजिट डायरेक्शन्स मध्ये असेल तर काय होणार, सबट्रॅक्शन्स होणार. म्हणजे जेवढं जास्त एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड वाढत जाईल, कारण आपण रिलेशन्स दिले P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जेवढं तुमचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड वाढेल तेवढं तुमचं पोलरायझेशन्स वाढणार. जेवढं तुमचं पोलरायझेशन्स वाढेल तेवढं तिथे तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड त्या डायलेक्ट्रिक मटेरियल्स मधलं काय होत जाणार आहे, वाढत जाणार. म्हणजे तुमचं सबट्रॅक्शन सुद्धा काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे की नाही. म्हणजे रिझल्ट का इलेक्ट्रिक फील्ड इट इज डिपेंडिंग बाय द पोलरायझेशन्स ऑफ मटेरियल. म्हणजे जेवढं तुमचं मटेरियलचं पोलरायझेशन होणार त्याच्यावरती डिपेंडेन्स आहे. असा आपला सिंपल कन्सेप्ट रिडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन्स. येते सगळं लक्षात, ठीक आहे. लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील ते कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि चॅनल